श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. उभारून आनंदाची गुढीदारी, जीवनात यो रंगत न्यारी. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 29 मार्च रोजी दुपारी 4:27 सुरू होईल, तर 30 मार्च रोजी दुपारी 12:49 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार गुढीपाडवा हा 30 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. गुढी म्हणजे ध्वज, तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात. त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते. गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य, झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो. गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे. याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचे प्रतीकही मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते, ते समृद्धीचे प्रतीक आहे. गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केली असे पौराणिक कथेत सांगितले आहे. त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व मानले जाते. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजाही करू शकता. याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजाही केली जाते. तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते. भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. त्यांच्या कृपेने भक्तांना सुख व सौभाग्य प्राप्त होतं. गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्र योग तयार होत आहे. या योगाचा योग संध्याकाळी 5:54 पर्यंत असेल. या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळते, तसेच ब्रह्मदेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. या शुभ मुहूर्तावर सर्वार्थ सिद्ध योगाचाही योगायोग होत आहे. 31 मार्च रोजी दुपारी 4:35 पासून ते 6:12 पर्यंत सर्वार्थ सिद्ध योग आहे. सर्वार्थ सिद्ध योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानलं जातं आणि या दिवशी शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते. आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गुढीला ही एक वस्तू लावायची. ही वस्तू लावल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णूनी माता लक्ष्मीची भरभरून कृपा ही होणार आहे. त्यांच्या कृपेने वर्षभर धन संपत्तीची आपल्याला कधीही कमतरता होणार नाही. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य, झाले गेलेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घरची स्वच्छता करावी, अंगात सुवासिक तेल लावून अभ्यंग स्नान करावे, दारासमोर रांगोळी काढावी, नवीन वस्त्र परिधान करावी, देवांची पूजा करावी, घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण बांधावे. महत्त्व म्हणजे दारासमोर गुढी उभारावी. गुढी कशी उभारायची त्याची अगदी थोडक्यात तुम्हाला माहिती देते. पहिल्यांदा काठी घ्यायची. ही काठी आपण स्वच्छ धुतलेली असावी. नंतर ती कोरड्या कपड्याने पुसावी. त्या काठीला सुशोभित करण्यासाठी पहिल्यांदा हळद लावावी, मग कुंकू लावायचं, त्यानंतर अष्टगंध लावायचं, त्यानंतर त्याला वस्त्र बांधायचंय. वस्त्र बांधायला सोपं जावं म्हणून त्याला छोट्या छोट्या निऱ्या करून घ्याव्यात. वस्त्राला जे काठ असतात त्या काठाची बाजू
खालच्या बाजूला ठेवावी, कारण तसे दिसायला छान दिसते. त्यानंतर हे वस्त्र काठीला सुतळीने बांधायचे. त्यानंतर गुढीला आंब्याची डहाळी बांधून घ्यायची आहे. त्यानंतर कडुलिंबाचा पाला लावायचा आहे. तसेच गुढीला साखरेच्या गोड गाठी बांधायच्या आहेत. त्यानंतर त्यावर आपल्याला कळश हा ठेवायचा आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त पृथ्वीवर पाठवल्या जातात. या लहरी खेचून घेण्याचं काम हे गुढी करत असते. तांबे धातू प्रजापती लहरींना आकर्षित करतो. तांब्याचे मुख खाली असल्यामुळे त्या लहरी घरात प्रवेश करतात. प्रजापती लहरी आकर्षित केलेल्या तांब्याने वर्षभर पाणी पिल्याने आपल्याला आरोग्य लाभतं. आता गुढीला हळद, कुंकू, अक्षता, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. नैवेद्य सुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला गुढी ही उभारायची आहे. आता जी वस्तू आपल्याला गुढीला बांधायची आहे ती म्हणजे आंब्याची डहाळ. म्हणजे आपण आंब्याची पानं जी आहेत ती गुढीला बांधणार आहेत, पण ती जी आंब्याची डहाळ आपण गुढीला बांधणार आहेत त्यामध्ये बरोबर 11 पानं असणं गरजेचं आहे. आणि ह्या ढाळेपासूनच आपल्याला उपाय जो आहे तो करायचा आहे. गुढी ही सकाळी सूर्योदयापूर्वी उभारली जाते. त्याचबरोबर सूर्यास्ताच्या अगोदर आपण गुढी ही खाली उतरवत असतो. गुढीला हळद, कुंकू, फुलं अर्पण करून आपण गुढी ही खाली उतरवणार आहेत. आता जी गुढीला आपण आंब्याची 11 पानं लावलेली आहेत ती गुढी उतरवल्यानंतर आपल्याला त्याच्यातली एक पान जे आहे ते घ्यायचं. त्याचबरोबर जी कडुलिंबाची आपण पानं बांधलेली त्याच्यातली आपल्याला 3 कडुलिंबाची पानं सुद्धा घ्यायची आहेत. आता आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला हे एक आंब्याचं पान तसेच 3 कडुलिंबाची पानं ठेवायची आणि त्याची एक पोटली ही तयार करून घ्यायची आहे. आता ही पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे आपण धान्याचा साठा करतो म्हणजे आपल्या स्वयंपाकघरामध्ये गहू असू दे, तांदूळ असू दे, ज्वारी, बाजरी जे पण तुम्ही धान्य साठवलेलं असेल त्यामध्ये आपल्याला ही पोटली जी आहे ती ठेवायची आहे. आता जेव्हा आपण ही पोटली आपल्या धान्यामध्ये ठेवणार ते आपल्याला माता अन्नपूर्णेचं स्मरण करायचं आहे. कारण माता अन्नपूर्णा म्हणजे साक्षात माता पार्वतीचं रूप आहे. अन्नपूर्णा माता ही धन, धान्य आणि सौभाग्याची देवता आहे आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो. आणि जेव्हा आपण अशी ही पोटली आपल्या धान्यामध्ये ठेवतो ते आपल्याला बोलायचं आहे की माझ्या घरामध्ये धन, धान्याची कधीही कमतरता राहिली नाही पाहिजे. तसेच माझ्या कुटुंबाची, माझ्या घराची, माझ्या मुलांची, माझ्या पतीची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे. अशा रीतीने आपल्याला मनोभावे माता अन्नपूर्णेला प्रार्थनाही करून घ्यायची आहे. जेव्हा आपण अशी ही पोटली आपल्या धान्यामध्ये ठेवत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. कारण आंब्याच्या झाडाला साक्षात महादेवांनी वरदान दिले की ज्या पण घरामध्ये आंब्याच्या पानांपासून काही उपाय किंवा सेवा केल्या जातील त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे. तसेच आंबा हे बजरंगबलीचं सुद्धा प्रिय फळ आहे. म्हणून जेव्हा पण आपण आंब्याच्या पानांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या घरावर विशेषतः बजरंगबलीची कृपाही होत असते. आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहे ते दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.